रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला आणि यावर मग मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला। यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केला। मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवालही राऊत यांनी केला। तर शहांनी शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला। यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार। हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते। भाजपची हीच भूमिका राहिली आहे। जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडला जाईल, काही लोकांना तर समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक।